तर अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट येताना पाहायला मिळतोय। काँग्रेसकडून वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा देण्याबाबत बैठका झाल्याचं कळतंय। काल रात्री पाठिंब्यासंदर्भात 2 बैठका झाल्याची सूत्रांची माहिती आहे। वंचितच्या उमेदवारासोबत एक गुप्त बैठक झाल्याची सुद्धा माहिती सूत्रांनी दिली आहे। वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासंदर्भात आज दुपारपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे। जो उमेदवार आज रिंगणामध्ये आहे त्याला मतदान त्याला काँग्रेसने हे सहाय्य करायचं का की काँग्रेसने त्यांना घोषित करायचं का उमेदवार म्हणून। तर या अनुषंगाने आमची सर्व अमरावती जिल्ह्यातील सर्व नेत्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही त्या वंचितच्या उमेदवाराला सुद्धा बोलवलं होतं आणि निलेश विश्वकर्मा आणि त्याबाबत त्याची विचारणा केली। आपल्याला माहीत आहे की ह्या निवडणुका कशा प्रकारे आता 10वीच्या लहान शेमड्या पुराला सुद्धा माहीत झाला आहे की ह्या निवडणुका कोणत्या प्रकारे भारतीय जनता पक्ष लढवत आहे। साम दाम दंड भेद सगळ्या चुकीच्या गोष्टी केल्या, प्रशासनाला पूर्ण दाबून फॉर्म रिजेक्ट करून घ्यायचे, कुबेराचा पूर्ण खजिना उघडून द्यायचा, ह्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने वंचितचा उमेदवार त्या दृष्टीने त्याची तयारी आहे का या बाबतीत आम्ही त्यांना विचारणा केली आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला ही निवडणूक जर गांभीर्याने घ्यायची असेल तर आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला जर आपल्याला पराभूत करायचं असेल तर तुमची सर्व दृष्टीने आपण समजू शकता, मी सांगायची सर्व दृष्टीने आपली क्षमता आहे का, तर त्या अनुषंगाने आम्ही त्याच्याशी चर्चा केली। त्या बाबतीत त्यांनी असं म्हटलं की मी आपलं जे बोलणं झालेलं आहे ते सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या कानावर टाकतो आणि मग त्यांनी जे निर्देश दिले त्या अनुषंगाने ते आम्हाला कळवणार आहे। तोपर्यंत आम्ही धीर धरा या विचारधारा। कॅमेरामन दाहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।